दादा थोडं झूम वगैरे करत सगळे असे छोटे छोटे बरं थोडी झूम कर समोर जातात एकदम इकडे लेडीज तिथून एकदम अरे बँड वाजवा ना योगी सकळ साक्षी तू अससे गुरु सगळं घालू आम्ही सगळ्यांचंच अरे विक्की भाऊ ए विक्की भाऊ
या बाबा गंध लावा. या बघ चला देव लावणीचं आपण हे यायला निघू द्या. नागपूर जिल्हा निवासी सर्वच वंदनीय आचार्य महंत आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण या ठिकाणी आपली बैठक व्यवस्था केलेली आहे. सोपी पूजनीय मंतश्री वरुणकर बाबाजी, पूजनीय मंतश्री मायराज बाबाजी तसेच या संपूर्ण कार्यक्रमाच्या संयोजक मंडळामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा आदरणीय सध्या पूजनीय सुनीकर बाबाजी तसेच पूजनीय मंत्री द्वारका चितंत दादाची कपाटी, विजय दादाची एकशदेव तसेच अनिल दादाची बांधकर हे सर्वच या संपूर्ण कार्यक्रमाच्या संयोजक मंडळामध्ये आहेत. ग्रस्तांना कोणी आपापसात बोलणार नाही. माईक वरून ज्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचत आहेत आपल्याला विनंती आहे बोलू नका. आता या श्रीमद ब्रह्मविद्या पोथी निरूपक अधिकरणांचा कृतज्ञता सोहळा
या मंगलमय सोहळ्याचं आज उद्घाटनीय सत्र दिनांक 24 ऑगस्ट 2025 रोजी संपन्न होत आहे. चंदन गंध घ्यावी श्रीपती जरे पितो ईश्वरा तुझ अर्पितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. मनाची सुमणे माझी अर्पितो भाव सौरभ काठिन्य हृदयाचे तुम्ही करावे कुसुमासम करावे कुसुमासम. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. दिव्यासने परम ब्रह्म उपविश्यादृशीश्वरः धूपदीपं फलं पुष्पं तुभ्यं नमः समरेचणं तुभ्यं नमः समरेचणं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. उपाध्याय कुलाचार्य रणाईश निवासी मोठे बाबाजी तसेच आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय माहूर पीठाधीश माहूरकर बाबाजी. जय तू मंगला देवा मंगला रूप माधवा तेज रूपार दै माझा तेज दे जगतपते तेज दे जगतपते. श्री पंचावतार की जय. श्रीमद ब्रह्मविद्या उपाध्याय कुलाचार्य रणाईच निवासी मोठे बाबाजी बाबांना मी कार्यक्रम आयोजकांच्या वतीने व उपस्थितांच्या वतीने विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. त्यासोबतच या मंगलमय सोहळ्यासाठी ज्यांची पावन उपस्थिती लाभली असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय माहूर पीठाधीश माहूर निवासी पूजनीय बाबाजी बाबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. तसेच आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री कंधारकर बाबाजी मनसर पूजनीय महंत श्री विश्वनाथ बाबाजी मनसर पूजनीय महंत श्री नागापूरकर बाबाजी चिंचवण पूजनीय महंत श्री माधवराज बाबाजी तुमसर पूजनीय महंत श्री जायराज बाबाजी कळमेश्वर पूजनीय महंत श्री देगावकर बाबाजी आठवामय पूजनीय महंत श्री शहापूरकर बाबाजी पूजनीय महंत श्री चक्रपाणी बाबाजी सावनेर पूजनीय महंत श्री विजयराज शास्त्रीजी नांदगावकर. त्यासोबतच पूजनीय श्री आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय राहुलदाई आदरणीय श्रद्धेय पूजनीय माहूर निवासी पूजनीय माहूर पीठाधीश बाबाजी. त्यासोबतच या संपूर्ण कार्यक्रमाचे विशेष संयोजक मंडळ त्यासोबत या कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय पूजनीय बांकर बाबाजी हे सर्वजण या मंगलमय सोहळ्यात उपस्थित होते. तू नित्य स्वयं प्रकाश तू ते बोलावे देवा कैचा पैचो तुझी माया शक्तीचा डोळला सो लागला ब्रह्मादिका तुझा कराविया प्रकाश योग शास्त्रा नाही सौरसु सांख्या लागे मोहपाशो तू ते निरोपिता प्रमाणांचा बंबाळ दिवा नदी वेदांचा माती मेळावा आगमना हिरगावा तुझा स्वरूपी म्हणून साधन जाणी
राहुल दादाजी, पूजनीय महंत श्री परसराज बाबा यांचा स्वागत तसेच पूजन विधी या ठिकाणी संपन्न होतोय। मी सर्वांनाच एक विनंती करेल की या सर्व पूजनाचा या ठिकाणी आपण स्वीकार करायचा आहे। बाबांना विनंती आहे त्यासोबतच या ठिकाणी ज्यांची पावन उपस्थिती लाभली या अधिकाऱ्यांना आपण सर्वच नागपूरकर ओळखतात की माहूर या ठिकाणी खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीनं आता जे स्थान निर्मितीचं काम होतंय त्या स्थान निर्मितीमध्ये असेल किंवा माहूरच्या संपूर्ण विकासामध्ये ज्यांचं खऱ्या अर्थानं खूप मोठा असा सिंहाचा वाटा आहे आणि त्यासोबतच महानुभाव पंथामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोथी होते, ज्या ज्या ठिकाणी प्रवचन होतात, ज्या ज्या ठिकाणी काही कार्यक्रम असतील, पूजनीय बाबाजी असतील, दोन्ही अधिकाऱ्यांचं सदैव आम्हा तरुणांनाही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन असतं। असे आदरणीय श्रद्धेय पूजनीय माहूर या ज्या सभागृहामध्ये आपण बसलेलो आहोत ते सन्माननीय कोरे साहेब संपूर्ण राजधर बाबाजी ढाकराम, महंत श्री दामोदर बाबाजी घोटी व्याकरणाचार्य म्हणजे मीच, महंत श्री हरिपाळ शास्त्री राहेरकर, राहुल दादाजी विद्वांस, महंत श्री सारंगधर बाबाजी पंजाबी, जितेंद्र दादाजी कपाटे, दत्तराव दादाजी बांधकर, सारंगधर बाबाजी रिद्धपूर, प्रदीप दादा शेवलीकर नाव घेतलेले आहे। पुन्हा एवढं नाव घेऊ शकणार नाही। ज्या सर्वच वंदनीय सन्मित्रांचे त्यासोबत या संपूर्ण कार्यक्रमामध्ये जे संयोजक मंडळ ज्यांची नावाचे नामोघोषणा या ठिकाणी झालेली त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यायचे। या मंगलमय पूजन सोहळ्यामध्ये आपण सर्वांनीच समाविष्ट व्हायचे। पूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय महंत श्री सारंगधर बाबाजी अष्टविग्रह बाबा आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय माझे ज्येष्ठ बाबाजी विश्वनाथ बाबाजी बाबा आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय परमपूजनीय महंत श्री कृष्णराज बाबाजी बाबा त्यासोबत या
मंगलमय सोहळ्यासाठी ज्यांची पावन उपस्थिती लाभली असे आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय पूजनीय माहूर पीठाधीश माहूरकर बाबाजी यांचे या ठिकाणी पूजन करतो। धन्यवाद काम करावं। तर या ठिकाणी सांगत होतो की अनेक सोहळे आपण पाहिले असतील की अनेक सोहळ्यामध्ये पडद्यावरती काम करणारे वेगळे असतात, पडद्यामागे काम करणारे सेवक वेगळे असतात, परंतु त्या पावन उपस्थिती लाभलेली अशा सर्वच वंदनीय आचार्यगणांचं स्वागत या ठिकाणी होत आहे। पूजनीय महंत श्री कृष्णदास बाबाजी, पूजनीय महंत श्री खंदारकर बाबाजी, पूजनीय विश्वनाथ बाबाजी, पूजनीय महंत श्री चिंचबोन निवासी पूजनीय नागापूरकर बाबाजी, त्यासोबतच पूजनीय महिला विभागामध्ये स्वागताला पाठवतो परसराज बाबा। आलेल्या सर्वच वंदनीय आचार्य मंडळींचं या ठिकाणी आचार्य मंडळींचं स्वागता संत महंत अभ्यागता, स्वागता 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 संत महंत अभ्यागता, ऋण आम्हावरी आपुले अंतरी थोर प्रसन्नता।
ऋण आम्हावरी आपुले अंतरी थोर प्रसन्नता स्वागता 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 संत महंत अभ्यागता अर्पुणी भावना पाकळ्या दर्शनी आपुल्या योग्यता अर्पुणी भावना पाकळ्या दर्शनी आपुल्या योग्यता स्वागता 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 संत महंत अभ्यागता धन्य झालो आम्ही आपुल्या स्नेहधारेत ओलावता धन्य झालो आम्ही। एक चांगल्या पद्धतीनं महानुभाव पंथामध्ये संस्कृत बोल शिबिराच्या माध्यमातून असेल, त्यासोबतच परमप्रीती ज्ञानपीठ या संस्थेच्या माध्यमातून असेल, महानुभाव पंथामध्ये एक वेगळी क्रांती घडवण्याचं ज्यांनी काम केलं, एक दोन नाही तर जवळजवळ महानुभाव पंथामध्ये 180 ते 190 विद्यार्थी आज संस्कृत बोलू शकतात। त्या व्यक्तीने जे काम केलं त्या व्यक्तीसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया आणि वास्तविक ते प्रास्ताविक या उक्तीप्रमाणे या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी विनंती करतो पूजनीय व्याकरणाचार्य राजशास्त्रीजी बांधकर पुनश्च एकदा टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत या ठिकाणी करूया। 12:28 झालेले आहेत। आवाज बसलेला आहे कारण की 2-4 दिवसापासून जास्त धावपळ झाली, त्याच्यामुळे थोडा आवाज बसलेला आहे, भावना समजून घ्या। 12:28 झाले म्हणजे दत्तात्रय महाराजांचं भोजन झालेलं आहे पांचाळेश्वर वरनं। आता दत्तात्रय महाराज कुठे आहे? पांचाळेश्वरला आहे, त्याच्यामुळे दत्तात्रय प्रभूला आपला आवाज गेला पाहिजे। श्री दत्तात्रय। आज हा जो कार्यक्रम इथे संपन्न होतोय, हा कार्यक्रम मागच्या वर्षी नवरात्राच्या 2 दिवसा पहिले आम्ही असे बसलो होतो। प्रास्ताविक मांडा म्हणताय, प्रास्ताविक म्हणजे याच्या मागे काय पूर्वपीठी काय ते सांगतो। 2 दिवसा पहिले असे बसलो होतो, विचार केला कृतज्ञता सोहळा। कृतज्ञता कोणाचं करायला पाहिजे? ज्यांनी काहीतरी आपल्याला दिलेलं आहे। मग ज्या अधिकाऱ्यांनी महानुभाव पंथाला अनेक प्रकारच्या विद्यार्थ्याला, आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना ज्यांनी घडवलेलं आहे, अनेकांना पोथीच्या रूपातून अनेकांना धर्माला लावलेला आहे, असे अधिकरण, मग त्या अधिकरणाचा आपण काय करायला पाहिजे? कृतज्ञता सोहळा करायला पाहिजे असा विचार आला। मग कृतज्ञता सोहळा करावा तर कशा पद्धतीने करावा? तर ज्या पद्धतीने पोथी होते, म्हणजे सकाळी त्या अधिकरणांची आंघोळ, मग मिरवणूक, नंतर त्या अधिकरणांचा एक टीका त्यांच्याकडून ऐकून घ्यावी आणि त्याच्यानंतर मग भोजन, त्याच्यानंतर आराम, नंतर पुन्हा 4 वाजता चहा, नंतर दुसरी अधिकरण येतील, त्या बाबांचं पुन्हा आंघोळ, मग मिरवणूक, मग त्यांच्याकडून एक टीका म्हणजे प्रवचन ऐकून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा भोजन। एका दिवशी 2 बाबा बोलवायचे आणि त्यांचा अशा पद्धतीचा आपण पूजन सोहळा करावा असा विचार आला। मग पूजनच नाही, त्याबरोबर त्यांच्याकडून रोजची महावाक्याची एक टीका सुद्धा आपण ऐकून घ्यायला पाहिजे असा विचार आला। मग त्याच्यामध्ये कोणाला बोलवायला पाहिजे? ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत पोथ्या केलेल्या आहेत, ज्यांच्या मोठ्या स्वरूपाच्या, ज्यांच्या मुखातून मोठ्या स्वरूपाच्या पोथ्यांची निरूपण झालेली आहे, अशा अधिकरणांना बोलवण्याचा आम्ही मानस केला। आदरणीय श्रद्धेय पूजनीय उपाध्य कुलाचार्य बाबाजी माझे गुरुवर्य इथे उपस्थित आहेत, परंतु मोठ्या बाबांचं पूजन आम्ही करू शकलो नाही, त्याच्यामुळे प्रारंभाच्या दिवशी बाबांची पूजा झालेली नाही, एखादा म्हणू शकतो, परंतु बाबांच्या पासून आम्हाला हा कार्यक्रम प्रारंभ करायचा होता, त्याच्यामुळे आज बाबांच्या पासून आम्ही तो कार्यक्रम प्रारंभ करतो आहोत। असा कोणीही विचार करू नका, स्पष्ट सांगतोय मी, थोडा स्पष्ट बोलणारा माणूस आहे, माझा लय लोकांना राग येतो पण मला काही वाटत नाही, त्याचा राग आलाच पाहिजे, माणूस आहे तर राग आलाच पाहिजे। असो तर बाबाजी आहेत, आमचे गुरुजी आहेत,
बाबांपासून आम्हाला प्रारंभ करायचा मानस होता. आज बाबा आपल्याला टीका सांगणार नाही आहे. लक्षात घ्या, बाबा पूर्ण प्रकारे प्रस्तावना मांडणार आहे. महावाक्य म्हणजे काय पहा, मुख्य विषय तुमच्या पुढे इथे बाबा मांडणार आहे. तो विषय तुम्हाला शांततेने ऐकून घ्यायचा आहे. त्याकरिता इथे बाबा आलेले आहे. या सर्व हे बाबा जे आहेत, त्यानंतर इथे जे फोटो लावलेले आहेत तुम्ही सर्व बाबा लोकांचे पाहताय. 25 तारखेला, 26 तारखेला, 27 तारखेला रोजच इथून त्यांची आंघोळ करून तिथे मंदिरात जाणार, मिरवणूक निघणार, बँड लावणार. रोजच त्या पद्धतीचा संपूर्ण कार्यक्रम होणार आहे. एक दिवस येऊन फक्त बाबा मी आलो होतो जमणार नाही. रोज तुम्ही आलेच पाहिजे, कार्यक्रमाला उपस्थित राहिलेच पाहिजे. कारण आल्याशिवाय तुम्हाला या कार्यक्रमाचं रूप लक्षात येणार नाही. आणि आपल्या पंथातील अधिकरण म्हणजे काय, आपण अधिकरण कोणाला म्हणतो हे माहिती पाहिजे ना. अधिकरण कोणाला म्हणतात याची व्याख्या तुम्हाला जेव्हा तुम्ही इथे याल तेव्हाच तुम्हाला कळणार आहे. त्याच्यामुळे सर्वांना विनंती करतो आहे की सर्व या आणि कार्यक्रमाला उपस्थित राहत चला. हा कार्यक्रम जो इथे आहे हा कृतज्ञता सोहळा आहे. आम्ही एकट्याने घेतलेला नाही आहे. आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री सांगवीकर बाबाजी, डाक बंगला, पिपळा, सावने रोड बाबाजींनी सुद्धा एकट्याने घेतलेला नाही आहे. तर याकरिता आमच्यासोबत असलेले आदरणीय श्रद्धेय महंत श्री विश्वनाथ बाबा मनसर, आदरणीय श्रद्धेय पूजनीय महंत श्री शिवनेकर बाबा दहेगाव, आदरणीय महंत श्री माहेराज बाबा मनसर, आदरणीय श्री मुकुंदराज बाबा चिंच भवन, आदरणीय श्री भाविकराज बाबा मौदा, आदरणीय श्री वेरुळकर बाबा तोंडाखैरी, आदरणीय श्री सारंगधर बाबा शंकरपूर नागपूर, आदरणीय श्री विद्यादादा नांदगावकर, आदरणीय श्री संतरादादा नांदगावकर, आदरणीय श्री साहित्याचार्य राजधर बाबा डाकराम सुकडी, आदरणीय श्री दामोदर बाबा गोरेगाव घोटी, आदरणीय श्री हरिपाळ शास्त्री राहेरकर तरळगाव, आदरणीय श्री राहुल दादाजी विद्वांस फलटण, आदरणीय श्री सारंगधर बाबा भडगाव, आदरणीय श्री जितेंद्र दादा कपाटे भोकर श्रीरामपूर डोमेग्राव, आदरणीय श्री दत्तराज दादा बांधकर खापरखेडा, आदरणीय श्री परसराज बाबा म्हणजे आमचे राहुल दादा रित्तपूर, आदरणीय श्री प्रदीप दादा शेवलीकर, आदरणीय श्री विशाल शास्त्री पंजाबी श्रीरामपूर, आदरणीय श्री संदीप दादाजी शेवलीकर मौदा आणि आदरणीय श्री विशाल शास्त्री विद्वांस अनिल दादाजी बांधकर आणि आमचे अर्जुन दादाजी पंजाबी. त्याचप्रमाणे ज्यांच्या नियोजनातून ज्यांनी आम्हाला हा हॉल उपलब्ध करून दिला आणि ज्यांची इथे पूजन जे करत आहेत ते ज्यांची पंगत आहे, ज्यांच्याकडून अन्नदान करत आहे इथे, त्यांच्याकडून पहिले अगोदर अधिकरणांचं पूजन होतं. त्यानंतर जे आम्ही साधू संत तपस्विनी बहिणी दिसल्या ते सर्व म्हणजे हा कृतज्ञता सोहळा समिती आहे. ते सोहळा समिती पूजन करत आहे. तर आज अन्नदान पोहडे साहेबांचं आहे. त्याच्यामुळे माननीय श्री पोहडे साहेब, उमेशजी पोहडे, त्याच्यानंतर नितीनजी पोहडे असा हा संपूर्ण परिवार या सर्वांनी आम्हाला हे सहयोग केलेला आहे आणि यांच्या सहयोगातून हा कार्यक्रम संपन्न होतो आहे. कोणी एकटा कोणताही कार्यक्रम करू शकत नाही आणि एवढ्या कार्यक्रमाचं एकमेव एवढ्या संपूर्ण कार्यक्रमाचं एकमेव मार्गदर्शन आदरणीय श्रद्धेय पूजनीय मानसर निवासी आचार्य श्री भानकर बाबाजींच्या मार्गदर्शनातून हा कार्यक्रम इथे संपन्न होतो आहे. मी सर्वांना दंडवत करतो. दंडवत दंडवत दंडवत. धन्यवाद बाबाजी. भवसागरे निपतिता जीवन सदा दुःखिता दद्रेवो प्रतिमां कृपा परवश चैतन्यमूर्तिं परां कैवल्याध्वनिना गदेव प्रवरा पान्तकृतो येनस
देवश्चक्रधर शरण्य शरण नंतो निशां पातु मां। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी, चौयुगी चिराई अवतार श्री दत्तात्रय प्रभू, आजच्या या मंगलमय सोहळ्याला उपस्थित असलेले आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रवाचक, उपाध्य कुळाचे कुळाचार्य श्री वर्धनस्थ रणाईचे येथील मोठे बाबा, त्याचप्रमाणे आजच्या या मुख्य कार्यक्रमाचे उद्घाटक परमपूजनीय परमादरणीय माहूर पीठाधीश परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय महंत श्री माहूरकर बाबा, उपस्थित सर्वच आचार्य, तपस्विनी बंधू आणि भगिनी, अत्यंत हा मंगलमय सोहळा खरोखर सर्वच आचार्यगणांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो की सर्व आचार्यगणांचं शुभचिंतन लाभलं आणि या होत असलेल्या कार्याला अत्यंत उत्साहात प्रोत्साहाने आपण सर्वांनी प्रतिसाद दिला। खरोखर सर्वांचा एकदा पुन्हा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि फार लांब काय बोलायचं, आताच प्रस्तावित होऊन गेलं आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण अखंड आमच्या सोबत आहात अशी मी अपेक्षा मनात बांधतो आणि लांबलेल्या शब्दाला विराम देतो। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। राज्ये चुडुके जयाचे प्रभा मंडळ फांके, तू श्री दत्त लल्लाट फडके नमस्करितू असे, नमस्करितू असे। श्री दत्तात्रेय महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु सर्वज्ञ श्री चक्रधर। कृतज्ञता सोहळा श्रीमद महावाक्य निर्वचन पोथी निरूपण सोहळ्याच्या निमित्ताने श्रीकृष्ण सभागृह या ठिकाणी या मंगलमय अवसराचं आयोजन या ठिकाणी करण्यात आला। आजच्या ह्या कृतज्ञता सोहळा प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्याचप्रमाणे संपूर्ण या कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यामध्ये जे विशद करणार आहेत असे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय विद्वत्रत्न उपाध्य कुलाचार्य प्रणवाश्रम रणाईचे येथील श्री बाबाजी, त्याचप्रमाणे परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय या कार्यक्रमाचे मार्गदर्शक पूजनीय श्री बांदकर बाबाजी, परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय पारशिवनी निवासी येथील श्री पूजनीय बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे सर्व आयोजक सर्वांनी मिळून हा गोवर्धन उचलण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, या जगन्नाथच्या रथाला सगळ्यांनी आपापला आपल्या आपल्या परीने हातभार लावलेला आहे आणि आपलं तन मन धन आपला सर्वस्व ज्यांनी समर्पण केलेलं आहे आणि आजच्या दिवसापासून ते या समारोहापर्यंत ज्यांची या ठिकाणी उपस्थिती राहणार आहे अशा ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे
सर्वच आयोजक, त्यामध्ये राजशास्त्री आले, विश्वनाथ बाबाजी आले, हरिपाळ शास्त्री आले, त्याचप्रमाणे दामोदर बाबाजी आले, सर्वच, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व संतगण, तपस्विनी मातांनो, बंधू तथा भगिनींनो, पहा महत्त्वपूर्ण हा कृतज्ञता सोहळा, या कार्यक्रमाचं आयोजन या सर्व मंडळींनी केलेलं आहे. आणि दररोज या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ज्या ज्या अधिकरणांनी एक 1.25 महिन्याची पोथी लावलेली आहे, असे अधिकरण या ठिकाणी आमंत्रित करून आणि त्या अधिकरणाच्या अधिकारवाणीतून आपण सर्व या ठिकाणी या ज्ञान गंगोत्रीमध्ये खऱ्या अर्थाने आपण न्हावून निघणार आहात. तर या पोथी प्रवचनाच्या या कार्यक्रमामध्ये नव्हे तर ज्या अधिकरणांची पोथी झालेली आहे, ज्या ज्या अधिकरणांनी अवंचकपणे ज्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे, महावाक्याची पोथी सांगितली आहे, निर्वचनाची पोथी सांगितलेली आहे, जे मार्गदर्शन म्हणजे ज्ञानदानच करत असतात, अशा अधिकरणांचं या ठिकाणी कृतज्ञता सोहळा म्हणून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. प्रत्येक अधिकरणाकडून महावाक्याची कोणी अधिकरणं पहिली टीका सांगतील, काही अधिकरणं दुसरी टीका सांगतील, अशा क्रमशः त्या टीकेचं निरूपण या ठिकाणी ते अधिकरण मंडळी करणार आहेत. खरोखर या कार्यक्रमामध्ये आपण आता बऱ्याचशा मंडळींनी एकाच अधिकरणाची पोथी आपण 1.25 महिना ऐकलेली आहे. तर या ठिकाणी दररोजचे सकाळचे वेगळे अधिकरण आणि दुपारचे वेगळे अधिकरण, तर त्या अधिकरणांचा आपण या ठिकाणी ज्ञानदानाचा आपण लाभ घेणारच आहात. तर या अशा या महत्त्वपूर्ण या सोहळ्याचं उद्घाटक म्हणून या ठिकाणी या आयोजक मंडळींनी मला या ठिकाणी पाचारण केलं. तर मी सगळ्यांचे हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. तर या ठिकाणी वास्तविक पाहता आता दीप प्रज्वलन म्हटलं म्हणजे ज्ञानदीप, ज्ञानदीपाचं या ठिकाणी काय झालेलं आहे, उद्घाटन झालेलं आहे. तर या ठिकाणी आता साधनदाता प्रभू चक्रधर स्वामी, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे हे विशेष आहे. काय विशेष आहे, कौना कौनी व्यसन, कौना कौनी व्यसन, येत जीव उद्धरिजेची हेची व्यसन. अशा ह्या व्यसनांचा ज्या ईश्वर अवतारांनी अंगीकार केलेला आहे, स्वीकार केलेला आहे आणि अगदी दयाळू, मयाळू, कृपाळू, कणवाळू अशा ह्या साधनदाता प्रभू चक्रधरांच्या जर प्रवृत्तीला हा जीव जर विषय नाही झाला तर मग इतर ईश्वर अवताराच्या प्रवृत्तीला विषय होणं अवघड आहे. केवळ जीवोद्धार याच व्यसनाचा अंगीकार ज्या ईश्वर अवतारांनी केलेला आहे. तर ज्ञानदेवनी उद्धरिती असं म्हटलेलं आहे. म्हणजे घडवून मळवून योग्य करून अशा प्रकारे निरूपण करून त्या जीवाला योग्य करून मग त्या जीवाचा उद्धार करण्याचा जणू काय साधनदाता प्रभू चक्रधरांनी विळाच उचललेला आहे. तर वास्तविक पाहता प्रत्येक जीवाचं उद्धार झाला पाहिजे, प्रत्येक जीवाचं भलं झालं पाहिजे. तर जीवाचं भलं व्हावं हे असं कोणाला वाटत असते, कोणाला वाटत असते भलं व्हावं, प्रपंचाला वाटत नाही, देवतांनाही वाटत नाही, परमेश्वराला वाटते. आणि म्हणून जीवाचं भलं झालं पाहिजे म्हणून हा सर्व खटाटोप कोणी केलेला आहे, परमेश्वरानेच केलेला आहे.
परमेश्वराजवळ असलेला आनंद हा कोणाला द्यायचं म्हणून पहिल्यांदा मूळ सृष्टीमध्ये परमेश्वराने बघितलं, प्रपंचाकडे बघितलं, तो जड मूळ आहे. देवतांकडे बघितलं तर त्या नित्यबद्ध आहे. आणि जीव हा कसा आहे, बंधनामध्ये राहणार आहे आणि बंधनातून मुक्तही होणार आहे. आणि म्हणून बंधमुक्त असलेला हा जीव आणि जीवच तो परमेश्वराला योग्य वाटला. आणि म्हणून कुठल्याही प्रकारचा अधिकार जोडलेला नसताना विना अधिकारे मग जेवढे जीव तेवढेच अवतार. म्हणजे आता सांगायचं ठरलं, आता ह्या विज्ञान युगामध्ये आता इथून जर बोललं माईक वरते तर संपूर्ण नागपूरभर जर आवाज गेलं पाहिजे असं जर आपण ठरवलं, खरोखर ही व्यवस्था होऊ शकते. अलग लक्षात. परंतु त्या वेळेला आता एक उदाहरण द्यायचं ठरलं तर माईक नसताना जर आपल्या ठिकाणी आता महावाक्य प्रवचन म्हणजे फार महत्त्वाचं प्रकरण आहे. आता महावाक्य प्रवचन या ठिकाणी सर्व येणारी अधिकरण मंडळी या ठिकाणी आपल्याला काय करणार आहेत, ज्ञानाचं दान करणार आहे. आणि आपण सर्व त्या ज्ञानाचं आपण अवगाहन करणार आहोत. तर ज्ञान हे अधिकाराशिवाय मिळत नाही किंवा त्याचा उमट होत नाही किंवा ते प्राप्त होत नाही. तर या ठिकाणी या आयोजक मंडळींनी फार महत्त्वाचं प्रकरण या ठिकाणी म्हणजे कृतज्ञता सोहळा म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर आपल्याला या 7-8 दिवसामध्ये हा म्हणजे महावाक्य प्रवचन आपल्याला पूर्णपणे समजून घ्यायचं आहे. आता महावाक्य प्रवचन समजून घ्यायचं म्हटलं तर अधिकरण मंडळींनी जर त्यांनी त्या पद्धतीने जर निरूपण केलं तर महावाक्य समजून घेण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला सूत्रपाठाचे सूत्रपाठ असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. सूत्रपाठ, त्यानंतर वचन संबंध हे नवप्रकरणाचं, त्यानंतर स्थळभाष्य म्हणजे पोथी, कमीत कमी 3 स्थळाचा अभ्यास ज्यांचा झालेला असेल त्यांना चांगल्यापैकी उमट झाल्याशिवाय राहत नाही. असो हा फार महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण विषय आहे. आणखी थोडं मी मागे जातो. या नागपूर महानगरामध्ये ही ज्ञानाची परंपरा माझ्या माहितीप्रमाणे परमपूज्य आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री बांदकर बाबा जुने, जे बांदकर बाबा 24 एप्रिल 2085 आपणा सर्वांना श्री छत्रमंसर या ठिकाणी सोडून गेले ते बाबा. त्या बाबांनी खऱ्या अर्थाने ज्ञानाची ज्योत लावलेली आहे. पहिल्यांदा महावाक्य आदरणीय श्री बांदकर बाबांचा या नागपूर महानगरामध्ये झाला. त्यानंतर दुसरं महावाक्य कैवल्यवासी श्री दर्यापूरकर बाबा, श्री ऋषिराज बाबा, त्यांचं महावाक्य गोधनी या ठिकाणी 1979 मध्ये झाला. आणि त्यानंतर मग या पोथ्या प्रवचन हे चालत राहिले आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी करतोय असे पूजनीय महंत श्री नागापूरकर बाबाजी चिंचबोहर, पूजनीय महंत श्री कृष्णदास बाबाजी पारशिवनी यांचं पाठाग्नी म्हणून या ठिकाणी पूजन संपन्न होत आहे. मी पुनश्च एकदा नावाचा नामोल्लेख करतो. पूजनीय महंत श्री नागापूरकर बाबाजी चिंचबोहर उपस्थित राहायचे. सर्वच आचार्य मंडळ ज्यांच्या नावाचा नामोल्लेख या ठिकाणी झालेला आहे त्या वंदनीय आचार्यगणांना मी विनंती करतो की आपण बाबा ऐकायचंय. त्या वंदनीय आचार्यगणांचा पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक, त्यासोबतच कार्यक्रमाचे आयोजक पूजनीय राजशास्त्रीजी, त्यासोबतच पूजनीय सांगवीकर बाबाजी, आपल्याला विनंती करतो आपणही व्यासपीठावरती उपस्थित राहावं. या सर्व आचार्य मंडळींच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. तरी मी विनंती कार्यक्रमाचे मार्गदर्शक त्यासोबतच आयोजक आपल्याला विनंती आपण व्यासपीठावरती उपस्थित राहावं.
आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये पूजनीय बाबांचा पूजन विधी या ठिकाणी संपन्न होतोय. एक सूचना आहे का? माझा आवाज येतो आहे? माझा आवाज बसायचं नाही आहे. पहिले 2-2 दंडोत घालायचे आहे आणि जमत असेल तर खाली बसा, नाही तर खुर्च्यावर बसा, पण 2 दंडोत घालूनच बसा, कारण महावाक्य तुम्ही ऐकणार आहात. ही सूचना आहे. भट्टा शास्त्र सिद्धांत कथन सर्वज्ञे म्हणितले वानरया तुमते परसिद्धांतु असे तो तुम्ही जाना नाजिनेनो हागा जाना मानेनो कैसे म्हणत असा जी जी गोसावी जानविते तरी जाणूनी सर्वज्ञे म्हणितले चैतन्या परवस्तु एकियाती चक्राख्य देवता तो तुमचा परसिद्धांतु ऐसे जाणीजे हो जीव प्रपंच व्यतिरिक्त सच्चिदानंद स्वरूप परमेश्वरू एकुआती तो सर्वशक्ती युक्त नित्य केवळ अनादि अविद्यायुक्त वस्तु एकुआती ते जीव शब्दे बोलिजे विश्वरूपाचे ठाऊनी मृत्तिका पर्यंत प्रपंचू बोलिजे व्यतिरिक्त म्हणिजे वेगळा सत्शब्दे ब्रह्म बोलिजे चित्शब्दे माया बोलिजे आनंद शब्दे ईश्वरू बोलिजे ब्रह्म माया ईश्वरू ऐसा त्रैंश परमेश्वरू एकुआती शक्ती शब्दे सकळही देवता सकळही गुण सकळही धर्म ज्ञान विज्ञान हे सर्व शक्ती शब्दे बोलिजेती युक्त म्हणिजे तत्सहित सौंदर्य लावण्य औदार्य सौभाग्य दयामया कृपा करुणा एवं मादिक अनंत गुण बोलिजेती विभुत्व नित्यत्व व्यापकत्व सर्वात्मकत्व सर्वातीतत्व सर्वकर्तृत्व सर्वसाक्षित्व एवं मादिक अनंत धर्म बोलिजेती अव्यक्त परवस्तु एकियाती ते व्यक्तिमंत होय मग आकुल्या व्यक्ता अव्यक्ताचे ज्ञान करी साध्याची प्राप्ती करी साध्याची प्राप्ती साधन निवर्ते ऐसा परसिद्धांत बोलिजे पराचा अंती साध्य एकाती अंक. आज आपण महावाक्य या प्रकरणामध्ये विशेषरित्या शक्तियुक्तत्वी आणि स्वरूपयुक्तत्वी शक्तीचा आणि स्वरूपाचा निर्वच ज्या प्रकरणामध्ये शक्तीचा निर्वच ते महावाक्य आहे आणि ज्या प्रकरणामध्ये स्वरूपाचा निर्वच ते निर्वचन आहे. आमच्या ज्योत धरण प्रक्रियेमध्ये या दोनही प्रकरणाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण सांगोपांग स्वरूप आणि शक्ती युक्तत्वी ज्या वेळेला आम्ही स्मरण करतो त्यावेळेला महावाक्य निर्वचनासारखं प्रकरण हे आमच्या जीवस्वरूपाला शुद्ध करणार असलेलं एक प्रकरण आहे. आणि म्हणूनच
या आवाज बरोबर करायचा, या प्रकरणाला महावाक्य प्रकरणामध्ये प्रकरणवश सांगत असताना स्वामी श्री चक्रधर महाराज उत्तरापंथीकडे प्रयाण करायचं आहे आणि उत्तरापंथीच्या प्रयाणामध्ये विशेष स्वामींचा मनोधर्म ही ज्ञान परंपरा पुढे चालावी आणि ही ज्ञान परंपरा चालत असताना जे ज्ञानाचं बीजारोपण होणार आहे तो ज्ञान लक्षण संबंध अव्याहत चालू राहणार आहे. कारण ज्ञानाशिवाय आचरण नाही, ज्ञानाशिवाय वैराग्य नाही, ज्ञानाशिवाय जीवाची ऊर्ध्वगती होत नाही. का ज्ञानेविन जीवाशी चोखाळले पंत्य नव्हेची, ज्ञानाशिवाय जीव स्वरूपाचं शुद्धत्व होऊ शकत नाही. अशा या कारणास्तव ईश्वराला ज्ञानाचं बीजारोपण करायचं आहे आणि ते बीजारोपण करण्यासाठी सात्विक भूमी असावी लागते, सत्वस्थ त्या ठिकाणी असलेलं शरीर असावं लागते आणि सत्वरूपी ज्या वेळेला ईश्वरीचा धर्म सत्वरूपी शरीरामध्ये ज्या वेळेला संचार केला जातो त्यावेळेला तो धर्म सिद्धीला जात असतो. ही आपली परंपरा आहे. म्हणून आपण सुद्धा अनुग्रह देताना सुद्धा त्याच प्रकारे त्याची पहिली मानसिकता तयार करतो, त्याला घडून मडून कुठल्या ना प्रकारे त्याचं एक मनोबाल्य त्याचं वाढवण्याचा प्रयत्न करतो धर्माविषयी आणि मग सत्वरूप त्याची एक ग्रहण शक्ती झाली तेव्हा त्याला अनुग्रह दिला जाते. अशाच प्रकारे स्वामी श्री चक्रधर महाराजांना हे शास्त्र निरूपण करायचं आहे आणि आचार्यांना सन्मुख करून स्वामी आचार्यांना म्हणतात की आम्हाला उत्तरापंथीकडे जायचं आहे आणि आता हे शास्त्र तुम्ही ऐका. आणि मग भट्टोबास म्हणतात जिची मनसे हे शक्य नाही. माईम भट्टाची गोसावी वास पाहतात आणि मग माईम भट्ट आचार्यांना म्हणतात गोसावी जीवाशी शक्य त्याची निरूपिती भट्टो ऐकून टाकतात आणि मग गोसावी असे शास्त्र निरूपण करतात. त्याचबरोबर महावाक्य निर्वचन प्रकरणही निरूपण करतात. आणि म्हणून महावाक्य प्रकरण निरूपण करत असताना या प्रकरणामध्ये अशेष विशेष जे शास्त्राचं जे काही रहस्य आहे ते रहस्य राखून आपलं शास्त्र आपण अवगत केलं पाहिजे. आज आपण या थोरल्या प्रकरणामध्ये ज्या अधिकारी व्यक्तींच्या मुखातून आपण ते शास्त्र ऐकणार आहोत. आपल्या पूर्वजांनी ही परंपरा सांभाळली, परंपरेचं रहस्य सांभाळलं आणि रहस्य हे खरोखरच आपल्या जीवनाचं उद्धरण कार्य करू शकते. कारण महत्वाक्य हे बोलण्याला सोपं आहे, ऐकण्यालाही तुम्हाला असं वाटेल की हे शब्दासारखे शब्द आहे, परंतु ते रहस्य आहे. स्वामींनी सांगितले की अंगा हे तुमचे रहस्य की एखादी गोष्ट हातामध्ये बंद आहे, पुढल्याला विचारतो की हे काय आहे सांग, त्यालाही मोठी उत्सुकता निर्माण होते. पण ज्यावेळेला आपण ती गोष्टी सोडून दाखवतो त्यावेळेला त्याचं रहस्य संपून जाते. पूर्वजांनी सांभाळलेली ही किल्ली आहे, कुरूप आहे. अशा प्रकारे झाडीता झडेना तोडीता तुटेना आर्ताप्रती बोलावे लोहे पाणी गिळिले अशा प्रकारे आर्तवंत आर्त अधिकारी जीवाला शास्त्र हे निरूपण करण्याची आमची परंपरा आहे आणि म्हणून तो अधिकार सुद्धा आपल्या ठिकाणी आपल्याला निर्माण करावा लागत असतो. आज महावाक्याच्या रूपाने आलेली अनेक अधिकरणे या ठिकाणी येतील. या आयोजक मंडळाने, संयोजक मंडळाने, नियोजक मंडळ, त्याचबरोबर आमचे प्रमुख मानकर बाबा यामध्ये आहेत. कार्यालय ज्यांचं आहे श्री संत श्री कोहळे सर आणि सर्व त्यांचा परिवार, सर्व अच्युत गोत्रे मंडळी, आपण सर्वांनीच या महावाक्य प्रकरणासाठी या कार्यालयाची निवड करून या कार्यासाठी बऱ्याच दिवसापासून नियोजन चालू आहे. मलाही आमंत्रण दिलेलं आहे बऱ्याच दिवसापासून. माझी 5-7 दिवसापासून तब्येत खराब आहे, मला टेम्परेचर होतं, कारंजेकर बाबा येणार नाही हेही मला माहीत होतं आणि आपणही गेलो नाही तर समजा कार्यासाठी गुन्हे पण राहील. आणि म्हणून तुमच्या सगळ्याच्या प्रेमाच्या आग्रहास्तव आणि माझंही कर्तव्य समजून, मी काही फार मोठा तत्ववेत्ता नाही, तुमच्यातला एक मी साधारण एक मनुष्य आहे, परंतु काही जबाबदारी म्हणून या ठिकाणी बसलेलो आहोत आणि हे महत्वाक्याचं निरूपण आपल्याला अनेक अधिकरणं सांगतील. पण प्रस्तावनेच्या रूपाने प्रकरणवशाच्या माध्यमातून त्याची सुरुवात आहे आणि ती प्रकरणवशाच्या माध्यमातून असलेली सुरुवात या निमित्ताने आज उपस्थित या ठिकाणी
परमपूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रभू माहूर निवासी श्री बाबाजी, हे सर्वच महंत संत तपस्विनी वास्तविक सद्भक्त मंडळी, सर्व अच्युत गुरुकारांना पृथक पृथक दंडवत करतो आणि माझ्या मी वास्तविक विषयाला सुरुवात करतो. धन्यवाद. या प्रकरणवशापासून हा आमची जी काही एक परंपरा आहे, या परंपरेला धरून चालत असताना त्याला एक चाकोरी म्हणतात, साखळी म्हणतात. मोकळं रूपण वेगळं असते, व्याख्यान वेगळं आहे, भाषण वेगळं आहे, पण पोथी हा विषय असा आहे की याला क्रमानं चालावा. क्रमरित्या पर्व परंपरा त्याला काही अन्वय साखळी पद्धतीने जी गुंफण झालेली आहे ती आमची परंपरा आजही पंथ परंपरेमध्ये, याला आम्ही पोथी प्रवचन असं म्हणतो, ही परंपरा आजही आमची चालू आहे. कारण त्याला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि म्हणून ती परंपरा पूर्वजांनी राखलेली आहे आणि ती पुढे आपल्याला राखायची आहे. आणि म्हणून या प्रकरणवशाच्या माध्यमातून स्वामी श्री चक्रधरांनी भट्टोबासांना सन्मुख करून हे शास्त्र निरूपण केलेलं आहे आणि ते शास्त्र असेच कुळकुळापर्यंत आचार्यांच्या मुखातून परंपरागत आजपर्यंत तो बोलावा, प्रत्येकापर्यंत पोहोचतो आहे. आज प्रकरणावश या ठिकाणी आदरणीय आजचे पाठांगण श्री सारंजर बाबाजी पंजाबी यांनी या ठिकाणी प्रकरणवश वाचलेला आहे. महावाक्याचे 9 सूत्र वाचलेले आहे आणि या संदर्भात आज आपण प्रकरणवशाच्या माध्यमातून त्याची सुरुवात करत आहोत. बेलोपुरी उत्तरार्ध भट्टाशी परमसिद्धांत कथन. बेलोपुरी उत्तरार्ध भट्टाशी परमसिद्धांत कथन. सर्वज्ञ म्हणितले भटो तुम्ही आपला परमसिद्धांत जाणागा. जैसे वेदाचा सिद्धांत चैतन्य असे. महावाक्यनिर्वचन पोथी निरूपण सोहळा. बाबाजी आपणाला आम्ही आपले ऋणी राहू इच्छितो. माऊली पीठाधीश बाबाजी, आम्ही आपल्या ऋणात राहू इच्छितो आणि सर्व संत महंत आचार्यगण नामधारक तपस्वी माता भगिनींनो, आपण या कृतज्ञ सोहळ्यास अखंड सोहळ्यास यावं आणि आजही आल्यास अखंड आम्ही आपले आभारी राहू. असेच 31 तारखेपर्यंत आपण यावं अशी आपणा सर्वांनी प्रार्थना आहे आणि आज आपण सर्व आलात याकरता आज आपण आपले आभारी आहोत. दंडवत प्रणाम.